नमस्कार, राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। बातमी आहे अत्यंत महत्त्वाची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका। सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 7वें वेतन आयोग लागू केलं होतं। या आयोगाचे 4 हप्ते कर्मचाऱ्यांना मिळालेले आहेत। त्यानंतर आता 5वा हप्ता जुलै महिन्यात देणार आहेत। 7वा वेतन आयोग लागू झाले तर राज्यातील शासकीय कर्मचारी, शाळा, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे। हप्त्यासंदर्भात गुरुवारीच राज्य सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला आहे। राज्य शासकीय किंवा इतर कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी हप्ता देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे। हे देय निर्वाह निधी खात्यावर जमा करण्यात यावे किंवा रोख रक्कम द्यावी असे आदेश राज्य सरकारच्या 7व्या वेतन आयोगाची थकबाकी 2029-20 नंतर पुढील 5 वर्षात देण्यात यावी असा आदेश राज्य सरकारने दिला होता। नंतर ही रक्कम 5 हप्त्यामध्ये देण्यात येणार होता। आता या 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या निवृत्तीसोबत रोख देण्यात यावी। शासकीय कर्मचाऱ्यांना देखील 5व्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावी अशी सूचना शासनाने दिलेल्या आहेत। लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।